तर इकडे राज्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार प्रचारासाठी आज पुण्यामध्ये आहेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवारांमध्ये थेट लढत होणार आहे। सुप्रिया सुळे आज हिंजवडी भागामध्ये प्रचार करणार आहेत। सुनेत्र पवार बावधन आणि कोथरूड परिसरामध्ये प्रचार दौऱ्यावर असतील। दोन्ही उमेदवारांकडून आज प्रचार दौरे आणि भेटीगाठी यांचं आयोजन करण्यात आलंय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, सुनेत्र पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींचा सुद्धा आज पुण्यामध्ये दौरा होतोय। नक्कीच वृषाली, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर आज दोन्ही उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती जे आहेत ते असणार आहेत। सुप्रिया सुळे मुळशी आणि हवेली तालुका जो बारामती लोकसभा मतदारसंघाचा शहराच्या आसपासचा भाग आहे त्या दिवसभर या दोन तालुक्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। यामध्ये अनेक नागरिकांचे संवाद, सोसायटीच्या भेटीगाठी आणि अनेक छोटे मोठे कार्यक्रम खरं तर सुप्रिया कडून आयोजित करण्यात आले आहेत। तर दुसऱ्या बाजूला कोथरूड आणि बावधन जो पुणे शहराचा परिसर आहे पण बारामती लोकसभा मतदारसंघातला मोठा मतदार या दोन परिसरामध्ये आहेत। तिथं दिवसभर या परिसरामध्ये सुनेत्रा पवार जे आहेत ते अनेक सोसायट्यांना भेटी देणार आहेत, अनेक नागरिकांशी संवाद साधणार आहेत। तर आज सकाळी 9 वाजल्यापासून या दोन्ही उमेदवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला जे आहे ते वृषाली खरं तर सुरुवात होताना पाहायला मिळते। काल संध्याकाळच्या सुमारास दोन्ही पक्षाकडून या ननंद भावजयची उमेदवारी जी म्हणावी लागेल ते बारामती लोकसभा मतदारसंघासाठी फायनल केली आणि त्यानंतर आज सकाळपासून या दोन्ही उमेदवारांनी प्रचारावरती भर दिलेला पाहायला मिळतोय। सोसायटी असतील, त्या सोसायटीमध्ये नागरिकांशी संवाद असतील, छोटे चर्चासत्र असतील, हे आज भरवण्यात येणार आहेत। हवेली आणि मुळशी तालुका ज्यामध्ये आज सुप्रिया सुळे दिवसभर असतील, अनेक मोठ्या नेत्यांच्या, नगरसेवकांच्या घरी या सगळ्या भेटीगाठी असणार आहेत। आणि कोथरूड आणि बावधन परिसरात, ज्या परिसरात खरं तर मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक जे आहेत ते नागरिक राहतात, बारामती लोकसभा मतदारसंघातला हा शहरातला भाग येतो, या भागाकडे विशेष लक्ष आहे। कारण इथं गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे नगरसेवक आहेत, आमदार भाजपचे आहेत। कोथरूड आणि खडकवासलामध्ये या सगळ्या मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आज प्रचार करणार आहेत। त्यामुळे काल उमेदवारी घोषित झाल्यानंतर विशाल आज सकाळी 9 वाजल्यापासून या दोन्ही उमेदवार बारामती लोकसभा मतदार जे आहेत ते प्रचारासाठी शुभारंभ करताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।